नमस्कार मंडळी, विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। कोजागिरी पौर्णिमा 28 तारखेला आहे की 29 तारखेला, आणि याच दिवशी एक अद्भुत योग म्हणजे या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण, वर्षातील सर्वात शेवटचं चंद्रग्रहण आलेलं आहे। आणि त्यामुळे चंद्रग्रहणाचे वेध कधी लागणार आहे आणि किती वेळ राहणार आहेत, तसेच या दिवशी कोजागिरी पौर्णिमा असून या दिवशी लक्ष्मीची पूजा कशी करावी, तसेच ग्रहणाचे नियम आणि पौर्णिमेची तिथी काय आहे, पौर्णिमा कधी लागणार आणि कधी संपणार, तर कोजागिरी आपण साजरी करावी का, याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करा। आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल व्हिडिओ बघितल्यानंतर तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। आधी ग्रहणाबद्दल माहिती जाणून घेऊ। खंडग्रास चंद्रग्रहण हे शनिवारी रात्री 11:31 सुरू होणार आणि मध्यरात्री 29 तारखेला 29 ऑक्टोबरला 3:56 पर्यंत राहणार आहे। त्यामुळे संपूर्ण ग्रहण हे एकूण 4 तास 25 मिनिटांचं असेल आणि यामध्ये खंडग्रास चंद्रग्रहणाचा जो कालावधी आहे तो 1 तास 17 मिनिटांचा आहे। त्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण हे 1 तास 17 मिनिटे दिसेल, म्हणजे चंद्राला 1 तास 17 मिनिटांपर्यंत ग्रहण राहणार आहे। त्यानंतरचा जो कालावधी राहील तो ग्रहणाचा नाही पण ग्रहणाच्या छायेचा कालावधी राहील। त्यामुळे ग्रहणाची जी छाया आहे ते 4 तास राहील आणि चंद्राला ग्रहण मात्र 1 तास 17 मिनिटांपर्यंत राहणार आहे। आणि चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा 28 ऑक्टोबर दुपारी 2:52 सुरू होणार आणि मध्यरात्री 2:22 पर्यंत राहणार। त्यामुळे चंद्रग्रहणाच्या सूतक काळामध्ये कोणते नियम पाळावेत, तर शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या सूतक काळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये, खाणे, झोपणे आणि नखे कापणे यासारखे कामे निषिद्ध असावे। चंद्रग्रहणात तयार असलेले अन्न, कापलेल्या भाज्या आणि फळे दूषित होतात, त्यामुळे या गोष्टी करू नये। तसेच ग्रहण काळात महिलांनी, गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये आणि तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये। हे चंद्रग्रहण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 30 वर्षांनी आलेलं आहे। त्यामुळे या दिवशी काही शुभयोग सुद्धा तयार होत आहे। त्यामुळे त्यांच्या प्रभावाने ग्रहणाचा अशुभ प्रभाव कमी होईल। त्यामुळे चंद्र देखील मेष राशीत असेल आणि गुरुग्रह आधीच तेथे उपस्थित असल्यामुळे अशा प्रकारे गुरु आणि चंद्र मिळून हे मेष राशीत गजकेशरी योग तयार करीत आहे। त्यामुळे कन्या राशीमध्ये स्थित सूर्य आणि मंगळ तसेच बुध यांचीही शुभ स्थिती निर्माण होत आहे। त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, तसेच लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी, त्यासाठी या दिवशी लक्ष्मी पूजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे किंवा लक्ष्मीची आराधना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। प्राचीन संदर्भामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा उल्लेख वात्स्यायनाने कौमुदी जागर व वामन पुराणाने दीपदान जागर असा कोजागिरीचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला आकाश दीपदान करण्याचे सुद्धा महत्त्व आहे आणि तसेच या दिवशी कार्तिक स्नानारंभ सुद्धा होतो। त्यामुळे तुमच्याकडे जे कोणतेही कॅलेंडर असेल त्या कॅलेंडरमध्ये कार्तिक पौर्णिमेविषयी आणि चंद्रग्रहणाविषयी स्पष्ट माहिती दिलेली आहे। तसेच पौर्णिमेची तिथी ही 27 ऑक्टोबरला उर्वरित रात्री सकाळी 4:17 सुरू होणार आहे आणि 28 ऑक्टोबरला पौर्णिमा समाप्ती ही उर्वरित रात्री 1:53 होत आहे। उर्वरित रात्रीचा अर्थ असा होतो, जे उरलेली रात्र आहे म्हणजे उर्वरित रात्र 2 वाजेपर्यंतची मध्यरात्र आणि त्याच्यानंतर 3 वाजतापासूनची उर्वरित रात्र, ही वेळ सूर्य उगवण्याची किंवा ब्रह्मवेळ म्हणून सुद्धा ही ओळखली जाते। आणि या वेळेमध्ये पौर्णिमा सुरू होणार आहे आणि उर्वरित पौर्णिमा 28 ऑक्टोबरला 1:53 समाप्त होत आहे। त्यामुळे ग्रहणाचे वेध कधी पाळावेत, तर दुपारी 3:10 पासून ग्रहणाचे मोक्षापर्यंत वेध पाळावेत। वेध काळामध्ये मग काय करता येईल, तर स्नान, जप, देवपूजा, नित्यकर्मे, श्राद्ध ही कामे करता येईल। आणि वेध काळात इतर कोणते कामे आवश्यक आहे, जे अवश्य करायला पाहिजे, त्यामध्ये पाणी पिणे, मलौत्सर्जन करणे, झोपणे, ही कामे सर्व व्यक्ती आरामशीरपणे करू शकता। यामध्ये कुठल्याच प्रकारची लापरवाही करायला नको। तसेच लहान मुलांना आणि आजारी व्यक्तींना याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे। तुम्ही आजारी जर असाल किंवा तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असेल तर चंद्रग्रहणाच्या काळामध्ये त्यांना ग्रहणाचे वेध पाळाच याचे बंधन नसावे। त्यामुळे या ज्या गोष्टी आहे ज्या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये सुद्धा करता येतात त्या अवश्य करू द्याव्या।
गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यायला हवी. गर्भवती स्त्रियांनी रात्री 7:40 ग्रहणाचे वेध पाळावेत, कारण या काळामध्ये ग्रहणाचे वेध लागणार आहे. त्यामुळे हा जो टाईम आहे याच्या आधी तुम्ही आपले सर्व नित्यकर्म, जेवण खावण वगैरे संपूर्ण आपली दैनंदिनी पूर्ण करून या काळामध्ये तुम्ही फक्त आराम करावा. तर अशा प्रकारे ग्रहणाविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. आता या ग्रहणामध्ये पूजापाठ कशी करावी, तसेच उपाय कोणते करावे, कारण ग्रहणाच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आली आहे किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ग्रहण आलेलं आहे, काहीही धरा. म्हणून या दिवशी कॅलेंडरमध्ये सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जाईल आणि मात्र प्रसाद म्हणून फक्त केवळ पळीभर दूध तुम्ही घ्यावं आणि बाकीचं जे दूध आहे ते दुसऱ्या दिवशी घ्यावं. म्हणून ग्रहण काळामध्ये घोटलेलं दूध किंवा तापवलेलं दूध हे अतिशय जास्त ऊर्जामय असेल. त्यामुळे हे दूध प्याल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदलसुद्धा घडू शकतात, कारण चंद्राची किरणे जे पडतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे हे चंद्राच्या किरणांखाली घोटलेलं दूध प्यायल्यामुळे ते आपल्यासाठी पौष्टिक असते, आरोग्यदायी असते, म्हणून आपण ते दूध पितो. पण यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळे आपण जे दूध चंद्राच्या किरणाखाली घोटू त्यामध्ये दुप्पट ऊर्जा निर्माण होईल आणि त्यामुळे कदाचित कोणाच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी फक्त तुम्ही पळीभर दूध प्यावं, म्हणून अशी तज्ज्ञांची आणि ज्योतिषशास्त्रांची सल्ला आहे. मग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करावी का, कशी करावी? आणि या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला विशेष म्हणजे लक्ष्मीचं पूजन केलं जाते, कुबेराचं पूजन केलं जाते आणि इंद्रदेवाचं पूजन केलं जाते. तर शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीची पूजा करता येईल. यंदा देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी रात्रीचे 3 मुहूर्त सांगितले आहे. सर्वात उत्तम मुहूर्त हा रात्री 8:52 सुरू होईल आणि 10:29 राहील. त्यानंतरचा अमृत आणि सर्वोत्तम मुहूर्त म्हणजे 10:29 सुरू होईल आणि 12:05 राहील. आणि त्यानंतरचा 4 समन्वयक मुहूर्त हा 12:05 सुरू होईल आणि 1:41 राहील. म्हणून या मुहूर्तावर किंवा या वेळेवर तुम्ही देवीची, लक्ष्मीची, इंद्रदेवाची तसेच कुबेर देवाची आराधना आणि पूजापाठ करू शकता. लक्ष्मीची पूजा कशी करावी, इंद्रदेवाची पूजा कशी करावी आणि कुबेर देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणता मंत्र बोलावा, तसेच लक्ष्मी मंत्र आणि इंद्रदेवासाठी मंत्र याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती एक स्पेशल टाकलेला आहे. जर तो तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तसेच कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव हा रात्रीच्या वेळी साजरा करतो आणि रात्रीच्या वेळी आपल्याच्याने जागरण व्हावं यासाठी बाहुल्यांचे म्हणजे भुलाबाईचे, गुलाबाईचे गाणे म्हटले जाते. जर तुम्हाला भुलाबाईचे गाणे पाहिजे असेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, अवश्य बघा. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहे. तर ते उपाय कोणते आहे आता पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. या दिवशीचा पहिला उपाय हा आपल्यावरील सर्व बाधा दूर करण्यासाठी करायचा आहे आणि सर्व बाधा दूर हनुमानजी आणि गणपतीशिवाय कोणीच करू शकत नाही. म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी शनिवार येत आहे, त्यामुळे या दिवशी चौमुखी दिवा हनुमानजीच्या मंदिरामध्ये लावायचा आहे. आता हा दिवा कोणत्या तेलाने लावायचा, तर हा दिवा तुम्ही तिळाच्या किंवा सरसोच्या तेलाचा लावू शकता. या दिव्यामध्ये ज्या वाता राहील त्या 4ही दिशाला असाव्यात असा दिवा प्रज्वलित करावा आणि तो हनुमानजीच्या मंदिरामध्ये लावावा. यामुळे आपल्यावरील सर्व बाधा आणि संकटे दूर होतात. त्यानंतरचा उपाय हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आणि लक्ष्मीला लवंगा अतिशय प्रिय आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये, नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये हे बघितलंच आहे. तसेच पानाचा विडा सुद्धा आणि तांबूल लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी लवंगांचा उपाय करायचा आहे. उपाय असा करायचा आहे, विड्याची 5 पाने घ्यायची आहे, त्यावर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे. थोडे थोडे म्हणजे तरी किती, जो आपला पोहे खायचा चम्मच असतो त्याच्या चमचाभर आपल्याला या 5ही पानावरती तांदूळ टाकायचे आहे आणि त्यानंतर या लवंगा 5 पानांवरती आपल्याला ठेवायचे आहे. हे रात्रभर आपल्याला चंद्राच्या किरणाखाली ठेवायचे आहे. याची पूजापाती करायची आहे. हळद, अक्षदा, कुंकू वाहून आणि फुलं वाहून याची पूजा करायची आहे आणि देवीला वर मागायचं आहे. तसेच इंद्रदेव आणि कुबेराची सुद्धा आराधना करायची आहे. तर आमच्यावरील संकटे, आमचे जे आर्थिक मार्ग आहे जे बंद झाले आहे ते सुरू कर,
तसेच जर कर्जमुक्ती असेल तर त्या कर्जातून दूर कर म्हणून आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि हे रात्रभर चंद्राच्या किरणाखाली ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर त्या लवंगा आपल्या तिजोरीमध्ये तांदूळासहित किंवा विड्याच्या पानासहित ठेवल्या तरी चालेल। हे विड्याचं पान पूर्ण लाल कपड्यामध्ये बांधावं आणि ते आपल्या तिजोरीमध्ये सर्वात आधी याची पूजापाती करून घ्यावी आणि त्याच्यानंतर हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं। हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करणे आवश्यक आहे। जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुमचे जे संकट आहे ते नक्कीच दूर होईल। तर आशा करते धनप्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही नक्की कराल आणि कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा। नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत लवकरच भेटू। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।